श्री काशी विश्वनाथजी आणि श्री कालभैरवनाथजी यांचे दर्शन झाल्यावर आम्ही जाणार होतो गंगा आरती बघण्यासाठी। गंगा आरती दशाश्वमेध घाटावर होणार होती। आम्ही हरिश्चंद्र घाट येथून एक बोट बुक केली होती। ते आम्हाला काशीतील 84 घाट जे आहेत ते दाखवणार होते। आता आम्ही येथे गंगा मातेला दीपदान करत आहोत। हरिश्चंद्र घाटावरून गंगा आरतीला जाण्यासाठी बऱ्याचशा बोट तेथे होत्या। आम्ही बोटमधूनच गंगा आरती बघणार होतो। दशाश्वमेध घाटावर संध्याकाळच्या गंगा आरतीचा टाईम 6:30 ते 7:30 असतो। काशीला येऊन गंगा आरती पाहण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की मानसिक शांतता, सकारात्मकता आणि आध्यात्मिक लाभ। या आरतीमुळे मन शांत होते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते। तसेच आरतीच्या वेळी वातावरणातील मंत्रोच्चार आणि तेजाच्या दिव्यांमुळे मानसिक शांती आणि स्पष्टता मिळते। तुम्ही बघू शकता की डोळ्यांना किती आनंद देणारे हे दृश्य आहे। ही आरती एका वेगळ्याच वातावरणाची निर्मिती करते, जिथे 7 विद्वान ब्राह्मण यजमान म्हणून हे विधी पार पाडतात। गंगा आरती पाहणे हा एक आयुष्यातला एकदाच मिळणारा अनुभव मानला जातो आणि तो नक्कीच चुकवू नये असे मला वाटते। हे ब्राह्मण पुजारी नदीची पूजा इतक्या समक्रमित पद्धतीने करतात की ते दृश्य एक मंत्रमुग्ध करणारे दृश्य बनते। ते गेल्या अनेक वर्षापासून हजारो लोकांसमोर ते करत आहेत आणि त्यांची प्रथा आणि अखंड भक्ती त्यांना त्यांच्या कामात परिपूर्ण बनवते। वाराणसीतील घाट हे गंगा नदीच्या काठावर जाणाऱ्या नदीकाठच्या पायऱ्या आहेत। वाराणसीत एकूण 84 घाट आहेत। बहुतेक घाट स्नान आणि पूजा समारंभाचे आहेत, तर मणिकर्णिका घाट येथे अंत्यसंस्कार केले जातात। आता मी तुम्हाला घाटांची नावे सांगते। सगळ्यात महत्त्वाचा घाट म्हणजे 80 घाट आणि दशाश्वमेध घाट। त्यानंतर गंगा महाल घाट, रीवान घाट, तुळशी घाट, भदैनी घाट, जानकी घाट, माता आनंदमयी घाट, वज्रराजा घाट, जैन घाट, निषादराज घाट, प्रभू घाट, पंचकोटा घाट, चेतसिंग घाट, निरंजनी घाट, शिवला घाट, गुलेरिया घाट, दांडी घाट, हनुमान घाट, प्राचीना हनुमान घाट, कर्नाटक घाट, त्यानंतर हरिश्चंद्र घाट, लाली घाट, विजय नगरम घाट, केदार घाट, कावकी घाट, क्षेमेश्वर घाट, मानसरोवर घाट, नारद घाट। अमृतराव पेशव्यांनी राजा घाटांची पुनर्बांधणी केली। खोरी घाट, पांडे घाट, सर्वेश्वर घाट, दिग्पाटिया घाट, कौसत्ती घाट, राणा महाल घाट, दरभंगा घाट, मुंशी घाट, अहिल्याबाई घाट, सीताळा घाट, दशाश्वमेध घाट अशी एकूण 84 घाट आहेत। तुम्ही तिथे गेले की तुम्हाला प्रत्येक घाटावर त्यांचे नाव दिलेले दिसेल। तिथे आम्हाला सायमल्टेनियसली सगळ्या घाटांची माहिती देत होते।
तर हा आहे दशाश्वमेध घाट. असे म्हणतात की इथला अग्नी अंत्यसंस्कारासाठी कधीही विझत नाही, कारण या ठिकाणाला माता पार्वतीने शाप दिलेला आहे. तर आपण दशाश्वमेध घाटाच्या खूप जवळ आलेलो आहोत आणि गंगा आरतीचा अनुभव मी तुम्हाला साक्षात दाखवणार आहे. मला असं वाटतं की काशीत येऊन काशीची रिॲलिटी एक्सपिरियन्स केली ना तर जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून जातात. कारण आपण काशीला जाण्या अगोदरच काशीचे महत्त्व ऑलरेडी समजलेले असते आणि ह्या गोष्टी बोलण्यातून कधीच स्पष्ट दिसणार नाही, पण तिथे गेल्यावर जो एक्सपिरियन्स भेटतो तो जगा वेगळाच असतो. आम्ही 84 घाट तर नाही बघितले, पण जेवढे बघितले ते खूप छान आणि मनाला तृप्ती देणारे होते. घाट बघून झाल्यावर आम्ही रूमवर गेलो, पण माझ्या मनात हुरहुर होती की मी घरून दिवे बनवून आणले होते आणि ते लावलेच नाही. म्हणून आम्ही दोघे रात्री 11:30 वाजता गंगा नदीच्या काठी दिवे लावत बसले आणि गंगा मातेची आरती केली. दशाश्वमेध घाटावर आरती झाल्यावर तुम्ही हे दृश्य बघू शकता. किती पीसफुल वाटतं इथे. मी बोलून तर तुम्हाला काही अनुभव येणार नाही, त्यासाठी तुम्हाला काशीला जायलाच पाहिजे. तर आता आम्ही चाललो आहोत श्रीराम यांची जन्मभूमी अयोध्या या ठिकाणी. सकाळीच आम्ही रूम सोडली आणि बस स्टँडवर गेलो. तेथे आम्हाला अयोध्याला जाणारी बस पण भेटली. वाराणसीतून अयोध्याचे अंतर आय थिंक 220 होते आणि तिथे जाण्यासाठी आम्हाला लागणार होते 5 ते 6 तास. म्हणून आम्ही सकाळी 6 वाजताच निघालो आणि कंप्लीट 1 वाजता आम्ही अयोध्यामध्ये पोहोचलो. आणि तो दिवस होता वैकुंठ एकादशीचा आणि त्या दिवशीच चातुर्मास संपलेला होता. श्री विष्णू निद्रावस्थेतून बाहेर येणार होते, त्यामुळे अयोध्यात भयंकर अशी प्रचंड गर्दी होती. पण टचवूड आणि फॉर्च्युनेटली आमचे चांगल्या प्रकारे दर्शन झाले, कारण अयोध्यामध्ये खूप मोठा स्पेस आहे आणि जे काही कॉरिडोर वगैरे आहे ते खूप मोठे आहे आणि आय थिंक एका टाईमला 3 ते 4 लाख लोक आरामात दर्शन घेऊ शकतात आणि तेही गर्दी न करता. मनातून खूप अशी एक भावना येते की वा मोदीजी,
आपने राम मंदिर आखिर में बना ही दिया। ना जाने कितने सालों से हमें हमारे ही देश में, हमारे ही हिंदू राष्ट्र के, हमारे ही भगवान के लिए सुप्रीम कोर्ट से लड़ना पड़ा। बट जाने दीजिए, वो कहते हैं ना कि इंतज़ार जितना लंबा उतना ही रिझल्ट सबसे अच्छा होता है। आणि मी मला खूप भाग्यशाली समजते की मला माझ्या या वयात वाराणसी आणि अयोध्या या तीर्थस्थानांना भेट दिल्याचे पुण्य भेटले। मंदिरात रामलला यांचे दर्शन घेण्यासाठी मोबाईल वगैरे काहीही अलाउड नाही, कारण कॉरिडॉरच्या आतमध्येच आपल्याला लॉकर घ्यावी लागते। आपलं सगळं सामान वगैरे, मोबाईल, पर्स वगैरे सर्व काही लॉकरमध्ये ठेवावे लागतात। रामललांचे आमचे खूप छान प्रकारे दर्शन झाले। अयोध्या आणि काशी करून झाल्यानंतर आता वेळ होती घरी जाण्याची। आम्हाला अयोध्यावरून डी उपाध्याय जंक्शनला जायचे होते। ते आम्हाला खूप चॅलेंजिंग गेले, पण महादेवांच्या कृपेमुळे सर्व काही मार्ग सापडले आणि आम्ही डी उपाध्याय जंक्शनला आखिर में पोहोचलो। डी उपाध्यायवरून आमची ट्रेन 12:30ला होती। आम्हाला अयोध्यामधून डी उपाध्याय जंक्शनला येण्यासाठी 6 ते 7 तास लागणार होते आणि आमची ट्रेन नेमकं 12:30ला होती। पण झालं असं, आमची ट्रेन 4 घंटे परत लेट झाली आणि आम्ही जंक्शनला पोहोचलो 1:30 वाजता आणि आमची ट्रेन होती 12:30 वाजता। मग तुम्हीच विचार करा की आम्ही जर 1:30 वाजता पोहोचलो आणि जर आमची ट्रेन जर लेट झाली नसती तर आम्ही पुण्यात पोहोचलोच नसतो। ये सब तो महादेव की ही कृपा है हम पर। तर चला, तर मी आता माझा व्हिडिओ इथेच थांबवते आणि वाराणसीचे 3ही पार्ट मी तुमच्यासोबत शेअर केले। ही जर्नी लाईफ टाईम माझ्यासोबत असणारच आहे, पण म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावी, कारण तुम्हाला पण वाराणसीला जाण्याचा हुरूप येईल। व्हिडिओ जो दिसत आहे ना, तो आहे अनकाईचा किल्ला, जो मी पुण्याकडे जाता जाता मोबाईलमध्ये कॅप्चर केला। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या।